Good morning students, I am Ms. K.V. Kadam. प्रिवियस लेक्चरला आपण क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडमधला जो नेक्स्ट कंटेंट बघितलेला टाईम डिस्टन्स एरिया, त्यानंतर आपण ट्रायंगल बघितलेला. ट्रायंगलचे जे डिफरंट टाईप्स आहेत ते टाईप्स बघितलेले आणि त्यामध्ये जे फर्स्ट एक्झाम्पल होतं हे एक्झाम्पल जे आपण प्रिवियस लेक्चरला फाइंड केलेलं. त्यानंतर आज आपण जे की नेक्स्ट एक्झाम्पल आहे, सेकंड एक्झाम्पल ते सॉल्व करणार आहे. सो सेकंड एक्झाम्पल जे आहे जे इथं दिलेलं आहे, व्हॉट इज द एरिया ऑफ द ट्रायंगल. जे सेकंड एक्झाम्पल आहे त्या एक्झाम्पलमध्ये म्हटलं आहे व्हॉट इज द एरिया ऑफ द ट्रायंगल. खाली डायग्राम दिलेली आहे, त्या डायग्राममध्ये एक ट्रायंगल दिला आहे, त्यामध्ये त्याची हाईट जी आहे ती हाईट दिलेली आहे आपल्याला 6 आणि त्याचा जो बेस आहे तो बेसची व्हॅल्यू दिलेली आहे 8. सो हाईट आहे 6 आणि बेस आहे 8, तर त्या व्हॅल्यू आपण रँडमली लिहून घेतलेल्या. हाईट बेस आहे आणि त्याची हाईट जी आहे ती 6 आहे आणि बेस आहे तो 8 आहे. त्यानंतर एरियाचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, एरिया ऑफ ट्रायंगल. एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 इंटू हाईट इंटू बेस. सो जो फॉर्म्युला आहे एरिया इज इक्वल टू 1.5 इंटू हाईट इंटू बेस, त्यामध्ये आपण ज्या व्हॅल्यू आहेत हाईट आणि बेसच्या त्या रँडमली पुट करूया. सो इक्वल टू 1/2 इंटू 6 इंटू 8, 6 इंटू 18. सो 2 आहे तर 2नं 18ला आहे तो भाग लावलेला आहे. व्हॅल्यू आहे 6 इंटू 9 इज इक्वल टू 54. सो 6 इंटू 9 इज इक्वल टू 54. ही आपल्या आलेलं आहे एरिया ऑफ ट्रायंगलचं फायनल ॲन्सर. एरिया ऑफ ट्रायंगलचं फायनल ॲन्सर आलेलं आहे इथं 54. काय केलं आहे आपण स्टार्टिंगला जो क्वेश्चन दिलेला होता, क्वेश्चन काय दिलेला, व्हॉट इज द एरिया ऑफ द ट्रायंगल. सो व्हॉट इज द एरिया ऑफ द ट्रायंगल, त्यामध्ये जी डायग्राम दिली त्या डायग्राममध्ये हाईट जी आहे ती 6 दिलेली आहे आणि बेस 3. एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला एकदम इझी आहे, एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1.5 इंटू हाईट इंटू बेस. सो त्यामध्ये आपण रँडमली व्हॅल्यू ज्या आहेत त्या व्हॅल्यू पुट केल्या. 1/2 इंटू 6 इंटू 18. जर 2 आहे त्यानं 6ला भागाला किंवा 18ला. इथं 18ला घालवलेलं आहे, 9 आलेलं आहे. 6 इंटू 9 इज इक्वल टू 54. सो ॲन्सर आलेलं आहे याचं 54 स्क्वेअर सेंटीमीटर. सो सिमिलरली नेक्स्ट एक्झाम्पल आहे, नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये म्हटलेलं आहे फाइंड द एरिया ऑफ द ट्रायंगल. त्यामध्ये डायग्राम दिलेली आहे. डायग्राम जे आहे त्या डायग्राममध्ये त्याची हाईट आहे ते 4 सेंटीमीटर आहे, बेस आहे तो 3 सेंटीमीटर आहे. हाईट 4 सेंटीमीटर आहे, बेस 3 सेंटीमीटर आहे आणि लास्ट साईडला ज्या व्हॅल्यू दिल्यात त्या 5 दिल्यात. पण आपला फॉर्म्युला काय आहे, एरिया इज इक्वल टू 1/2 हाईट इंटू बेस. सो फॉर्म्युला मी लिहून घेतला आहे, एरिया इज इक्वल टू 1/2 हाईट इंटू बेस. मग त्यामध्ये व्हॅल्यू ज्या आहेत हाईट आणि बेसची 4 आणि 3 रँडमली पुट केली. मग 1/2 इंटू 4 इंटू 3, हाईटची व्हॅल्यू आहे 4 इंटू बेसची व्हॅल्यू आहे 3. सो इक्वल टू 1/2 इंटू 4 इंटू 3, त्यामध्ये जो 2 आहे त्या 2नं 4ला भाग लावलेला आहे, तर व्हॅल्यू आलेली आहे 2 इंटू 3. सो 2 इंटू 3 केला तर आन्सर काय येईल, 6 सेंटीमीटर. 6 सेंटीमीटर स्क्वेअर सेंटीमीटर हे आलेलं आहे फायनल ॲन्सर, एरिया ऑफ ट्रायंगलचा फायनल ॲन्सर. त्यानंतर
जे नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये सेम तसंच क्वेश्चन विचारलेला आहे. फाइंड द एरिया ऑफ ट्रायंगल. त्यामध्ये हाईट दिलेली आहे 4 सेंटीमीटर, बेस दिलेला आहे 4 सेंटीमीटर. जी डायग्राम आहे त्या डायग्राममध्ये हाईट जी आहे ती हाईट 4 सेंटीमीटर आहे आणि जो आहे तो सुद्धा 4 सेंटीमीटर आहे. फॉर्म्युला आता तुम्हाला माहीतच आहे एरिया ऑफ ट्रायंगलचा. एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट. सो सिमिलरली व्हॅल्यू जे आहेत ते आपण फॉर्म्युल्यामध्ये पुट करूया. 1/2 इंटू 4 इंटू 4 इंटू 4. सो भाग लावलेला आहे. 2 न 4ला भाग लावा. 2 येईल. 2 इंटू 4 इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. आन्सर जे आहे ते सेम येईल 8 सेंटीमीटर. आता सेम नेक्स्ट क्वेश्चन आहे 5 नंबरचा. फाइंड द एरिया ऑफ ट्रायंगल. फाइंड द एरिया ऑफ ट्रायंगल. त्यामध्ये जी डायग्राम दिली त्या डायग्राममध्ये व्हॅल्यू किती दिलेत बघा. 6 व्हॅल्यू आहे जी बेसची व्हॅल्यू आहे. 4 व्हॅल्यू आहे ती हाईटची व्हॅल्यू आहे. त्यानंतर अगेन यामध्ये आणखीन 2 व्हॅल्यू दिसतात तुम्हाला 8 आणि 10. पण आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगलमध्ये कुठल्या व्हॅल्यू यूज करायच्यात, ओन्ली बेस आणि हाईट. सो हाईटची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे 4 सेंटीमीटर आहे आणि बेसची व्हॅल्यू आहे ती 6 सेंटीमीटर आहे. सो एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 हाईट इंटू बेस. सो हाईटची व्हॅल्यू 6 पुट केली. 1/2 इंटू 6 इंटू 4. बेसची व्हॅल्यू 4 इक्वल टू 12 सेंटीमीटर. 12 सेंटीमीटर. सो मल्टिप्लिकेशन केलं आन्सर येईल 12 सेंटीमीटर. ओके. आता हे 8 एक्झाम्पल आपण सॉल्व केल्यात. आता ह्या 8 एक्झाम्पलवरून आता आपल्याला पुढचे जे एक्झाम्पल आहेत ते सॉल्व करायचे आहेत. एक्झाम्पल आहेत ते बघा तुम्हाला सॉल्व होत आहेत का. हे जे स्क्रीनवरती एक्झाम्पल दिसतात यामध्ये 6 एक्झाम्पल आहेत. इझी आहेत. पहिल्या एक्झाम्पलमध्ये डायग्राम आहे त्या डायग्राममध्ये बेस 28 आहे आणि हाईट जी आहे ती 6 आहे. सेकंड एक्झाम्पलमध्ये बेस 10 आहे. हाईट किती दिलेली आहे बघा. बेस जो आहे तो 10 आहे आणि हाईट आहे ती इथं बेस आहे तो 20 आहे. हाईट आहे ती किती घ्यायची तुम्हाला इथं हाईट आहे ती 5 सेंटीमीटर घ्या 4 नंबरच्या एक्झाम्पलमध्ये. आणि जर नुसता बेस असेल, जर हाईट तुम्हाला इथली काढायची असेल तर ती कशी काढायची त्यासाठी सुद्धा एक नेक्स्ट फॉर्म्युला आहे तो आपण बघूया. त्यानुसार ते 4 नंबरचे एक्झाम्पल सॉल्व करा. बाकीच्या एक्झाम्पलमध्ये ऑलरेडी हाईट आणि बेस तुम्हाला दिलेले आहेत. 5 नंबरच्या एक्झाम्पलमध्ये बेस 30 आहे, हाईट 12 आहे. 6 नंबरच्या मध्ये 10 बेस आहे, 2 हाईट आहे. 7 नंबरच्या एक्झाम्पलमध्ये 20 बेस आहे, 4 हाईट आहे. 8 नंबरच्या एक्झाम्पलमध्ये 10 बेस आहे आणि एरिया दिलेला आहे 40 मीटर स्क्वेअर. त्यामध्ये हाईट दिलेली नाही पण एरियाची व्हॅल्यू दिलेली आहे. मग त्याच्यावरून हाईटची व्हॅल्यू जी आहे ती कॅल्क्युलेट करायची. तर आता आपण 1 बाय 1 एक्झाम्पल बघूयात. सो त्यामध्ये हे जे की नेक्स्ट एक्झाम्पल आहे ते बघा. फाइंड द हाईट ऑफ द ट्रायंगल. फाइंड द हाईट ऑफ द ट्रायंगल. त्यामध्ये डायग्राम दिली ती डायग्राम ड्रॉ करून घ्या नोटबुकमध्ये. बेस आहे तो 10 मीटर आहे
हाईट आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे आणि एरिया इज इक्वल टू 40 मीटर दिलेला आहे. एरिया इज इक्वल टू 40 मीटर. सो त्यामध्ये एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू, म्हणजे रँडमली आपण ह्याला ABC म्हटलेलं आहे. तुम्ही तिथं नाव जरी तुम्हाला चेंज करायचं असेल, चेंज केलं तरीसुद्धा चालेल. एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू 1.5 इंटू बेस इंटू हाईट. सो एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 40 मीटर. सो व्हॅल्यू पुट केलेली आहे 40 मीटर स्क्वेअर इज इक्वल टू 1.5 इंटू 10 इंटू H. बिकॉज हाईटची जी व्हॅल्यू आहे ती कॅल्क्युलेट करायची, म्हणून हाईटच्या ठिकाणी आपण H हे अल्फाबेट घेतलेले. सो नेक्स्ट 40 मीटर स्क्वेअर इज इक्वल टू 5 मीटर इंटू H. 5 कशी व्हॅल्यू आली तर 2 10ला भाग लावलेला आहे 5 आलेली. 5 मीटर इंटू H. सो इक्वल टू 5 मीटर स्क्वेअर डिवायडेड बाय 40 मीटर स्क्वेअर डिवायडेड बाय 5 मीटर इंटू H. 5 वरती 40ला भाग लावा 8 येईल. मीटरनं वरच्या मीटर स्क्वेअरमधला 1 मीटर काय होईल, कॅन्सल होईल. त्यामुळं हाईट इज इक्वल टू 8 मीटर हे आलं आपलं फायनल ॲन्सर. हाईट इज इक्वल टू 8 मीटर. ओके, आता आपण सेकंड एक्झाम्पल घेऊया. सेम आता इथं आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, बेस कॅल्क्युलेट करायचं आहे. सो फाइंड द बेस ऑफ द ट्रायंगल. फाइंड द बेस ऑफ द ट्रायंगल ABC. फाइंड द बेस ऑफ द ट्रायंगल ABC. त्यामध्ये एरिया इज इक्वल टू 50 मीटर स्क्वेअर. एरिया इज इक्वल टू 50 मीटर स्क्वेअर. बेस इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. हाईट दिलेली आहे 2 मीटर. एक्झाम्पलमध्ये जी डायग्राम आहे, जो ट्रायंगल आहे ABC, त्यामध्ये हाईट आहे, ती हाईट दिलेली आहे 2 मीटर. एरिया दिलेला आहे 50 मीटर स्क्वेअर. बेस जो आहे तो बेस कॅल्क्युलेट करायचा आहे. सो आता आपण सॉल्व करूया. इथे जी तुम्हाला 5 व्हॅल्यू दिसते ती 5 व्हॅल्यू तिथे लिहिलेले, पण बेसच्या खाली काय म्हटले त्यांनी, क्वेश्चन मार्क दिलेला आहे. नाहीतर बेसची व्हॅल्यू बरेच जण 5 कन्सिडर करतात. 5 ही व्हॅल्यू तिथं नाही आहे. आपल्याला बेस कॅल्क्युलेट करायचा आहे. जसं की नेक्स्ट आता आपण बघूया. एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू 1.5 इंटू बेस इंटू हाईट. सो एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू 50 मीटर स्क्वेअर. 50 मीटर स्क्वेअर इज इक्वल टू 1.5 इंटू बेस इंटू 2 मीटर. So 2 get cancel. 2 get cancel. 50 meter square is equal to 1 meter into base. So equal to 50 meter square divided by 1 meter equal to base. So equal to meter 1 meter cancel होईल. So 50 मीटर हे आली आपली बेसची व्हॅल्यू. 50 मीटर ही बेसची व्हॅल्यू येईल. सिमिलरली सेकंड क्वेश्चन आहे. सेकंड क्वेश्चनमध्ये काय म्हटलं आहे, फाइंड द इक्विलेटरल ट्रायंगल अँड फाइंड द एरिया. फाइंड द इक्विलेटरल ट्रायंगल, फाइंड द एरिया. सो त्यामध्ये AB इज इक्वल टू AC इज इक्वल टू BC इज इक्वल टू 5 मीटर.
AB is equal to AC is equal to BC is equal to 5 meter. So area of triangle is equal to 1 divided by 2 into base into height. इक्विलेटरल ट्रायंगलमध्ये काय असतात नेहमी तिन्ही साईड म्हणजे ऑल साईड काय असतात आपले इक्वल असतात. जसं की इथं म्हटलेलं आहे AC इज इक्वल टू AB इज इक्वल टू AC इज इक्वल टू BC इज इक्वल टू 5 मीटर. एका साईडलाच व्हॅल्यू लिहिली 5 मीटर, पण याच्या तिन्ही साईडची व्हॅल्यू काय असणार आहे इक्वल. कारण इथं ट्रायंगल कुठला दिला आहे इक्विलेटरल, त्यामध्ये तिन्ही साईड काय असतात सेम असतात. मग इथं बेसची व्हॅल्यू दिलेली आहे 5 आणि हाईट जी आहे ती हाईट एक्झाम्पलमध्ये दिलेली आहे 2 मीटर. सो आपल्याला त्याचं एरिया जो आहे तो एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे. सो एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1.5 इंटू बेस इंटू हाईट किंवा हाईट इंटू बेस. तुम्ही तिथला सिक्वेन्स जरी बदलला अल्टरनेटिव्हली तरीसुद्धा चालू शकतो. सो इक्वल टू 1 डिवायडेड बाय 2 इंटू 5 इंटू 2. 5 इंटू 2 म्हणजे 5 मीटर इंटू 2 मीटर. सो 2 गेट कॅन्सल, शिल्लक राहिलेली आहे 5 आणि इकडं मीटर. सो 5 मीटर स्क्वेअर. सो एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 5 मीटर स्क्वेअर. बिकॉज मल्टिप्लिकेशन आहे मध्ये, त्यामुळं 5 मीटर इंटू मीटर इज इक्वल टू 5 मीटर स्क्वेअर. सो ॲन्सर आलेलं आहे त्याचं फायनल. एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू 5 मीटर स्क्वेअर. सेम आता सेकंड एक्झाम्पल आहे. फाइंड द आयसोस्केल ट्रायंगल ऑफ पेरीमीटर इज 20 मीटर अँड फाइंड एरिया. आयसोस्केल ट्रायंगल, जो की आयसोस्केल ट्रायंगल काय असतो ते आपण बघितलेलं आहे. त्यामध्ये डायग्राम जी दिली PQR, त्यामध्ये बेस जो आहे तो काय दिलेला आहे 5 मीटर. हाईट आहे ती 2 मीटर आहे. हाईट जी आहे ती 2 मीटर आहे आणि 20 ही व्हॅल्यू कशाची दिली पेरीमीटरची दिली. सो त्यामध्ये असा जर क्वेश्चन्स असेल तर त्यामध्ये फॉर्म्युला काय आहे पहिल्यांदा पेरीमीटर इज इक्वल टू त्याच्या तिन्ही साईड PQ प्लस QR प्लस PR, तिन्ही साईडची काय करणार आपण ॲडिशन करणार. सो त्यामध्ये पेरीमीटर इज इक्वल टू 20 इज इक्वल टू PQ किती दिला आहे 5 मीटर प्लस QR नाही दिला व्हॅल्यू, QR ॲज इट इज. त्यानंतर प्लस PR किती असणार आहे 5 मीटरच असणार आहे, कारण त्याच्या काय असतात दोन साईड नेहमी इक्वल असतात. त्यामुळं PQ 5 आहे तर PR पण काय असणार आहे 5 असणार आहे. सो आपल्याला QRची जी व्हॅल्यू आहे बेसची व्हॅल्यू ती आपल्याला कॅल्क्युलेट करायची. सो त्या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू आपण पुट केलेल्याच आहेत. 20 इज इक्वल टू 5 मीटर इक्वल टू QR इक्वल टू 5 मीटर. सो 20 इज इक्वल टू 10 मीटर प्लस QR. नेक्स्ट लाईनला 20 मायनस 10 इज इक्वल टू QR. सो 20 मायनस 10 इज इक्वल टू 10 मीटर इज इक्वल टू QR. सो बेसची व्हॅल्यू आहे QRची ती आलेली आहे 10 मीटर. बेसची व्हॅल्यू जी आहे ती 10 मीटर आपली आलेली आहे. याचं फायनल आन्सर. सेम आता नेक्स्ट एक्झाम्पलकडे जाऊया आपण. बेस आहे किंवा आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल कॅल्क्युलेट करायचे. फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल. सो त्यामध्ये
एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1.5 इंटू बेस इंटू हाईट. तिन्ही व्हॅल्यू आता आपल्याकडे आहेत, म्हणून इक्वल टू 1/2 इंटू बेस किती आलेला आहे आपला 10 मीटर. व्हॅल्यू पुट केली 10 मीटर इंटू 5 मीटर इज इक्वल टू, त्या 2 10ला भाग लावलेला आहे तर 5 हे आन्सर येईल. सो 5 मीटर इंटू 5 मीटर इज इक्वल टू 25 मीटर स्क्वेअर. सो एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 25 मीटर स्क्वेअर. हे आलं आपलं फायनल आन्सर. एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 25 मीटर स्क्वेअर. त्यानंतर जे नेक्स्ट एक्झाम्पल असणार आहेत ते आपण सिलेंडरचे बघणारे, स्पेअरचे बघणारे, क्यूबचे बघणारे. तर ते जे एक्झाम्पल आहेत किंवा इक्विलेटरलचे बघणारे आपण, ते जे एक्झाम्पल आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करूया. आजचे आपण ट्रायंगलचे एक्झाम्पल घेतलेले आहेत ते व्यवस्थित बघा, नोटबुकमध्ये सॉल्व करा. जे आधी तुम्हाला स्टार्टिंगला बेसिक एक्झाम्पल होते सॉल्व करायला दिल्यात ते सॉल्व करा. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण जे सिलेंडर, व्हॉल्यूम ऑफ स्पेअरचे जे एक्झाम्पल आहेत ते आपण स्टार्ट करूया. थँक्यू.